हिंदू म्हणजे काय? हिंदुस्थानला तुम्ही मानणारे आहेत त्याला हिंदू म्हणतात. ते महाराष्ट्र असो, ते मुस्लिम असो, गुजराती असो, कुठलाही असो, सगळे हिंदू आहेत. सगळे हिंदू आहेत. अजूनपर्यंत ते लोक बोलत होते सिंगापूर बनवणार, अजूनपर्यंत सिंगणापूर नाही झालं आहे. सीएम साहेब काही बोलले असेल, पण माझं एक आहे की मराठी असू द्या किंवा हिंदू असू द्या, महापौर बीजेपीचा पाहिजे. ते बंधू आता काय नाही भेटलं आहे म्हणून दोन्ही एकत्र आले आहेत. 1960-62 पासून शिवसेनाकडे ही सरकार होती मुंबईची. आतापर्यंत त्यांनी काय केलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. हे मराठी गुजराती ते तुम्हाला वेगळे करण्यासाठी आहे, लोकांचे डोळे बंद करण्यासाठी, की तुम्ही आमच्या समोर बघू नका. मी मराठी माणूस आहे, तुम्ही मराठी लोकांना पुढे करा. मराठी लोक पुढे येतात पण त्याला यायला देत नाही ना. गुजराती लोकांना सत्ता पाहिजे तसा नाही आहे, काम करणारे लोक पाहिजेत आणि त्याला ते सपोर्ट करतात. आता आपण आहोत घाटकोपरमध्ये श्रेयस टॉकीज जवळ, इकडच्या ह्या चाळीमध्ये वगैरे. आता आपण बऱ्यापैकी इथे जाणून घेणार आहोत मुंबईमध्ये हवा कुणाची. एक काका जरा भेटले मला, पण त्यांच्याशी बोलूया. काका हिंदी मराठी? हो, मराठी पण चालेल, हिंदी चालेल, गुजराती चालेल, कुठलीही भाषा तुम्ही सांगा. आम्ही मुंबईमध्ये राहतो, सगळी भाषा आम्हाला माहिती आहे. ओके. मला सांगा मुंबईमध्ये हवा कुणाची, कोणत्या पार्टीची? मुंबईमध्ये आता हवा कमळाची आहे, BJPची हवा होणार आहे आणि होत आहे. आणि आता मुंबईला बदलाव पाहिजे म्हणून की आज मुंबईमध्ये काही काम असे झाले आहेत की ज्याच्यामध्ये पैसे खाल्ले गेले, काम झालेले नाही आहेत. एवढे लोकांचे आता आपला आशीर्वाद ह्यांच्याकडे आहे, BJPकडे, की आता त्याचा उमेदवार निवडून येणार असं मला वाटते. हे इतकी वर्ष होते ठाकरे महानगरपालिकेत, त्यावर काय मत आहे मग? तुम्ही बोलता बदलाव पाहिजे वगैरे असं. आता मी तुम्हाला काय सांगितले की जेवढे खर्च करायचे आहेत त्याच्यापेक्षा ते सगळे खिसात गेले, ते खर्च झालेले नाहीत. तुम्ही बघू शकतात आज मोदी सरकार किती काम करते आणि किती लोकांचे भले केले आहेत त्यांनी. किती लोक त्याच्या म्हणजे लोकांचे रोड वगैरे एकदम अप टू डेट करतात. आता इथे अजूनपर्यंत 2-2 वर्ष, एक अर्धा किलोमीटरच्या रोडला 2 वर्ष लागते आणि मोदी साहेब दोन दिवसात 2-2 किलोमीटरचे रोड बनवतात. म्हणजे तेवढा फास्ट काम आता BJP सरकार आली तर होणार आहे. ओके दादा, तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये काय सीन कसा आहे? मला आता ह्यांनी सांगितलं भाजपाचं वगैरे, मोदींचं वगैरे त्यांनी सांगितलं. इतकी वर्ष मुंबईत मग जे कामं वगैरे चालू होती, मग तुम्हाला वाटतं की नाही ठाकरेंचं काय, तुमचं काय मत आहे त्याबद्दल? मी हिंदीत सांगणार. हां चालतंय. कारण काय कि मतलब ये काका ने जो बोला ना, तो मैं उससे पूरी तरह से सहमत हूँ. क्योंकि जब से बीजेपी सरकार इस देश में आई है, खास करके मुंबई महाराष्ट्र में, तब से वो तरक्की हुई है, लोगों के लिए काम हुआ है. गृह निर्माण से लेके रोड का काम हुआ है, घाटकोपर अंधेरी लिंक रोड बना है, उड़ान पुल बना है, आप देख रहे हो बांद्रा अंधेरी सी लिंक. ये सब प्रगति की निशानी है. ये सब किसने किया है? बीजेपी सरकार ने किया है. और अकॉर्डिंग टू अंकल, मैं आपसे उनसे सहमत हूँ और मैं बोलना चाहूँगा कि बीजेपी की सरकार ही BMC में आने वाली है 100%. और हवा भी बीजेपी सरकार की ही चल रही है और पब्लिक भी उनके साथ है. आप कितने साल से रह रहे हैं मुंबई में? मेरा जन्म ही मुंबई में हुआ है. आप अपने मराठी नहीं सीखी अभी? कितनी अच्छी मराठी, किती मस्त मराठी बोलते. तुम्ही बोला माझ्याबरोबर. ॲक्च्युली मला मराठी, इंग्लिश, गुजराती, पंजाबी, भोजपुरी सगळे येते, पण यांनी मराठीत बोलले म्हणून मुद्दाम म्हणून मी हिंदीत बोललो, कारण थोडी व्हेरायटी पाहिजे. अच्छा, ओके. मराठी फडणवीस बोलले मराठी महापौर होणार, असं काही हे नाही ना त्या तुम्हाला, तुमचं काय म्हणणं आहे त्या मतावर की फडणवीस बोलले मराठी म्हणणं आहे सीएम साहेब काही बोलले असेल, पण माझं एक आहे की मराठी असू द्या किंवा हिंदू असू द्या, महापौर BJPचा पाहिजे. काम करणारा महापौर पाहिजे. आज 60 वर्षापासून म्हणजे 1960-62 पासून शिवसेनाकडे ही सरकार होती मुंबईची. आतापर्यंत त्यांनी काय केलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आता बदलाव पाहिजे, आता विकास पाहिजे. अजूनपर्यंत ते लोक बोलत होते सिंगापूर बनवणार, अजूनपर्यंत सिंगणापूर नाही झालं आहे त्याचे. तर आता सिंगापूर कसे बनवणार? आता BJP येणार तर जरूर काही ना काही मोठा विकास होणार आणि ते करणारच. ओके. तुम्हाला काय वाटतं? नाही, भाजपच येणार. भाजपच येणार म्हणताय? बोला. त्यांची आज आमचे जे इथले कॅन्डिडेट आहेत अर्चना भालेराव. नाही, कॅन्डिडेटचं मला ऑल ओव्हर मुंबईचं सांगा मला प्लीज. भारतीय जनता पार्टीचं काम चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारे योग्य रीतीने करतात.
आणि त्यांचीच हवा आहे आणि तेच सरकार येणार. ओके ओके तुम्हाला काय वाटतं? BJP सरकार येणार. ओके मला फक्त सांगा, इतकी वर्ष तुम्ही किती वर्ष राहता मुंबईत? इथं मी 25 वर्ष राहतो. बाळासाहेब ठाकरेंच्या वेळचं राजकारण पाहिलं असेल, आत्ताचं राजकारण तुम्ही पाहताय, काय वाटतं, काय बदल वाटतोय तुम्हाला मुंबईतल्या राजकारण? बदल तर आता बदल होईल इथून पुढं. चांगला नाही, त्यावेळेस राजकारण कसं होतं आणि आता राजकारण कसं आहे, काय फरक वाटतो का दोघांमध्ये? फरक आहे. काय फरक आहे? ठीक आहे चालेल चालेल. आता थांबा, एक काका अजून आले तिथे, दादा आलेत, आपण त्यांना विचारूया, तुम्हाला काय वाटतं मुंबई हवा कोणाची आहे? मुंबईमध्ये भाजपची हवा आहे आणि आता असं वाटतं की भाजपच्या एकदा महापौर व्हायला पाहिजे. एवढे वर्ष शिवसेनाची सत्ता होती, ती सत्तामध्ये आपण बघून घेतले, आता काय आहे, आता नवीन कोणाला दिली तर ती काय आपल्याला तिचा फायदा होणार. आणि तिच्यामध्ये आपला महाराष्ट्राच्या BMC म्हणजे काय, ती आपला एक लोकल आहे बॉडी. ती लोकल बॉडीमध्ये आपल्याला जे रस्ते आहे, नाळे सफाई आहे, ती सर्व आपल्याला कसं, जे नवीन येणार ती कसं काय करून देणार ती आपल्याला माहीत पडणार. तर एकदा परत म्हणजे परत नाही, एकदा नवीन भाजपाला द्यायला पाहिजे. ओके मला फक्त सांगा, ठाकरे बंधूंची युती झाली आहे, त्यावर काय मत आहे तुमचं? नाही, युती कोणी पण करू शकतात, कधी पण करू शकतात. आणि ती करायला, ती आता नवीन जे वोटर्स आहे किंवा ज्या वोटर्सला कोणाला मत द्यायचं आहे ती त्यांच्यावर आपण ठेवू. आता युती झाली आहे, सगळ्यांना माहीत आहे. आता फर्स्ट टाइम वोटर, आणि ती युतीला आपण काय बोलू शकत नाही. ती युती झाली, आता तिचा रिझल्ट येणार. 16 तारखेलाच रिझल्ट आहे, 2-4 दिवसच बाकी आहे, सगळं समजणार. ओके तुम्ही काहीतरी बोलू, ठाकरे बंधूंच्या इतर म्हणजे ते बंधू आता काय नाही भेटलं आहे म्हणून दोन्ही एकत्र आले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या लोकांचा स्वार्थ आहे. ते कसला स्वार्थ आहे की त्यांनी जे घोटाळे केले होते शिवसेनानी BMCमध्ये, ते सगळे बंद करायचे आहेत. आता त्याला माहिती आहे, जर BJP आली तर सगळे खोलून ठेवणार आहे. कसं काय झालं आहे, ते लोकांनी कसे 400 कोटी, 500 कोटी, 1000 कोटीचे जे काही वास्तू उभारले आहेत ना, ते सगळं बाहेर येणार आहे. ते पैसे कुठून आले, कसे आले, काय आलेत. कारण काय, मुंबईचा सगळ्यात मोठा आपला काय म्हणते त्याला बजेट, ते एका राज्यापेक्षा मोठा आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांना आपली सगळे हात धुवून घ्यायचे आहेत, तर ते आता त्याला भेटणार नाही असं त्याला वाटते, म्हणून दोघे एकत्र आले. मग हे बजेट आहे वगैरे वगैरे म्हटलं, तुम्हाला इतका विश्वास आहे की म्हणजे आता जो कोणी कॅन्डिडेट किंवा जी कोणती पार्टी येईल, तुम्ही भाजपा म्हणताय, तर पूर्णपणे जो भ्रष्टाचाराचा जो तो संपेल असं तुमचं म्हणणं आहे? नाही, बघा, भ्रष्टाचार भारतामध्ये संपणार नाही. का? कारण काय, लोकांमध्ये तेवढी जागरूकता नाही आहेत. जर जागरूकता झाली ना तर 100% भ्रष्टाचार संपू शकतो. पण जेवढे जागृत आता होत चालले आहेत, जसं आपण सेंट्रलमध्ये गेलो तर तुम्हाला दिसतात की लोक जागृत झाले आणि पार्टी जागृत आहे. इवन BMCचे म्हणजे सरकारचे अधिकारी वगैरे सगळे जागृत झाले. आता ते स्वतःला सांभाळून ठेवतात आणि एवढे हात ते बाहेर काढत नाही. मला फक्त सांगा, आता तुम्ही फार चांगलं बोलता म्हणून मी विचारतो, मराठी वगैरे मुद्दा होतो बऱ्याचदा. आता ठाकरे बंधू बोलतात आमचा मराठी महापौर होणार, भाजप छातीडोकपणे सांगत नाही की आमचा मराठी महापौर होणार वगैरे. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे की मराठी महापौर वगैरे, तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या हे टेक? बघा, मराठी, गुजराती, हिंदी भारतामध्ये हे काही चालणार नाही. कारण म्हणतो, आज महाराष्ट्रामध्ये हाय महाराष्ट्रीयन, मी गुजराती आहे, मी एवढा चांगला मराठी बोलू शकतो, मी मराठी लिहू शकतो, मी मराठी कोरस्पॉन्डन्स पण करू शकतो. परंतु हे मराठी गुजराती ते तुम्हाला वेगळे करण्यासाठी आहे, एकत्र करण्यासाठी नाहीत. हे लोक करतात ते मराठी गुजराती त्या लोकांचे डोळे बंद करण्यासाठी, की तुम्ही आमच्यासमोर बघू नका, मी मराठी माणूस आहे, तुम्ही मराठी लोकांना पुढे करा. मराठी लोक पुढे येतात पण त्याला यायला देत नाही ना, हेच लोक यायला देत नाही, त्या लोकांना पुढे यायचं आहे म्हणून ते मराठी करून बसलेले आहेत. बाकी भाजपामध्ये तुम्ही बघू शकतात की सगळे मराठी आहेत, असे नाही आहेत की
गुजराती 2-4 लोकच आहेत, पण करतात काय? काम करतात ना. गुजराती लोक पण काम करतात, तर ते लोक पण काम करतात. आणि गुजराती लोकांना सत्ता पाहिजे तसं नाही आहे. काम करणारे लोक पाहिजेत आणि त्याला ते सपोर्ट करतात. ओके, धन्यवाद. बऱ्यापैकी आपण बोलायचं तुम्हाला काही? नाही, बोलायचं म्हणजे काय, ती आता समजा की फडणवीस साहेबांनी एकदम स्पष्ट करून सांगितलं आहे की आपला हिंदू आणि मराठी महापौर होणार. त्यांनी एकदम स्पष्ट केलेलं आहे. जर स्पष्ट केलेलं आहे त्यांच्यावर आपण आता विश्वास करून भाजपाला वोट करू आणि बघू की त्यांचं जे बोलणं होतं की ते आपल्याला हिंदूच पाहिजे. AIMI वगैरे जे काहीतरी पार्टी आहे तिने बोलले आम्हाला बुरखेवाली पण होऊ शकतात, हे पण होऊ शकतात, ती पण. त्यांच्या स्पष्टपणे त्यांनी उत्तर दिले की आम्हाला हिंदू आणि मराठी महापौर पाहिजे. म्हणजे एवढा CMनी स्पष्ट करून दिले. आणि ती असं नाही, 1-2 वेळी नाही, प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलं आहे. तर त्यांच्यावर विश्वास करायला लागेल. MIMचा मुद्दा काढला म्हणून मला आता असंच एक न्यूजमध्ये बघितलं 2-3 दिवसापूर्वी अंबरनाथमध्ये भाजपाने MIM सोबत युती केली. त्याबद्दल काय वाटतं की मग हे बरोबर झालं? नाही, म्हणजे ती MIMची युती का होते की त्याचे तिथे जे स्थानिक परिस्थिती असतात की स्थानिक परिस्थितीमध्ये कोणीतरी काय असतात की कोणी आपला वर्चस्व दाखवतात नेहमीच्या. आणि परिस्थिती आता संख्याबळमुळे असतात. कोणी किती जिंकलेलं आहे, तिथे महापौर कसं होणार. आणि ती परिस्थितीमध्ये काहीतरी त्या लोकांना वाटलं असेल की एकदा फिरवायला लागेल आणि ती नंबर बसत नसेल. आता आपल्याला पण एवढं माहीत नाही, कारण की ती आपला एवढा विषय तिकडचा आपला नाही, आपण मुंबईमध्ये आहे. पण जे काय आपण जानकारी घेतात विषय म्हणजे तुम्ही भाजपा समर्थक आहात? भाजपा समर्थक म्हणजे आम्ही भाजपा समर्थक नाही, पण एक न्यूट्रल म्हणून पण सांगतात आहे की भाजपा एकदा यायला पाहिजे. ठीक आहे. पण मग तुम्हाला हे तरी पटलं का की भाजप MIM सोबत गेलेली? पटलं नाही, एवढं नाही पटणार. पण ज्यावेळी आपण एक दीर्घदृष्टीने विचार करणार की कुठेतरी काही, जसं एक अंबरनाथनं पण केस आहे की 12 काँग्रेसचे विधायक, ते नगरसेवक, नगर पार्षद वगैरे जे काही सांगतात ती होते, तिला भाजपनी नाही सांगितले, फडणवीस साहेबांनी नाही सांगितले. नंतर त्यांनी काय केलं, 12 ते 12 BJPमध्ये आले, तर तिथे काँग्रेसच संपवली. जे उद्देश होता ते पूर्ण झाला. तसं काहीतरी हे राजनीती आहे. राजनीतीमध्ये हे राजनीती ह्यालाच म्हणतात. कसं काहीतरी आपल्याला लोकांचा फायदा कसा करून घ्यायचा आणि लोकांसोबत आता एक वर्चस्वासाठी म्हणजे तिकडे तसं चाललं आहे. त्यामुळे ती असं काहीतरी केलं आहे. तुम्ही काहीतरी बोलताय? हां, मी यांचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. MIM आणि भाजप सोबत युती झालेली, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? ते काय आहे की लोकांच्या भल्यासाठी आणि लोकांचं काम करण्यासाठी आणि एरियाचा सुधारपणा करण्यासाठी कधी कधी अशी तडजोड करावी लागते. ते काय तुम्हाला पटते का? पटते म्हणजे ती राजनीती आहे ना. राजनीती कोणाला म्हणतात? यालाच. लोकांचा भला होण्यासाठी, क्षेत्राचा विकास होण्यासाठी जर MI बरोबर किंवा कुठलीही पार्टीबरोबर तडजोड केली ते लोकांच्या भल्यासाठी असते. ते अच्छा, मग कायमचं नसतो ते. ओके. नाही, मग आता ही तडजोड, आता समजा, आता जर असं हे कर, आता ठाकरेंनी घोटाळे केले वगैरे असं तुम्ही म्हटले इतके वर्षात, उद्या जर अशी तडजोड मग परत भाजपाला ठाकरेंसोबत करायला लागली, हेच असं तुम्ही बोलताय, चालणार आहे तुम्हाला? चालेल, म्हणजे तेव्हाची परिस्थिती बघू आपण. आता सध्या आपण काय ॲडव्हान्समध्ये काय बोलू शकत नाही. जे सिच्युएशन असेल तेव्हा तुम्ही परत या विचारा आम्हाला, आम्ही सांगेल तुम्हाला. हां, काय हा टायमाची जे हवा आहे आणि जे जसं विचार वाटते मुंबईच्या की पूर्ण मेजॉरिटी येणार, कोणाबरोबर जायला लागेल नाही. शिंदे साहेबांची पण गरज लागणार नाही? नाही, शिंदे साहेबांची लागणार. शिंदे साहेब आणि अजितदादा ती मित्र पक्षच आहे. त्यांची गरज लागणार तर घेणारच. ती आणि गरज नाही लागली तर? नाही लागली तर ती आहे सपोर्टमध्ये, सरकारमध्ये आहे, सगळं सेंट्रलमध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि इथे पण असणार. ओके, चालेल. आपण काय झालं? MI जे तुम्ही सांगत होता ना, त्याच्याबरोबर BJPनी तडजोड केली. हे ॲक्च्युली तडजोड नसते. काय असते की काही मुस्लिम लोक राष्ट्रवादी आहे. तुम्ही असा म्हणेल की हा मुस्लिम म्हणजे राष्ट्रविरोधी आहेत, ते बोलू नका. काही मुस्लिम लोक आहेत ते राष्ट्रवादी आहेत. त्याला घेतला तर आपल्याला कुठलीही हे नाही आहेत. जे राष्ट्रवादी नाही आहेत, जे लोक फक्त पैसे आणि याच्यासाठी काम करतात, त्या लोकांबरोबर घ्यायचं आपल्याला पटणार नाही. ते लोकांना सोडून जे काही केलं तर त्याला काही वांधा नाही आहे. कारण काय, नरेंद्र मोदी साहेबांनी पण 2 तलाक 3 तलाक कॅन्सल केलं. कशासाठी?
त्या मुस्लिम लोकांसाठी केलं आहे ना, हिंदू लोकांसाठी नाही केलं आहे. आणि त्या लोकांनी बी जे पीला म्हणून सपोर्ट करतात ते बायका, त्याच्यात खास म्हणून बायका, कारण की त्याच्यामध्ये लेडीजला ते एकदमच खालचे लेवलचे मानतात. मग हे कारण आहे की राष्ट्रवादी मुस्लिम उभा होय राज्यामध्ये. आपला देशवर राष्ट्रवादी मुस्लिम जर राहिला तर आपण खांद्या खांद्या मिळून काम करू शकता. नाहीतर आपल्याकडे आहेत हे लोक बॉम्ब स्फोटवाले हे स्फोटवाले सगळे. नाही, राष्ट्रवादी मुस्लिम वगैरे फडणवीस बोलले होते की ठाकरे जिंकले की खान महापौर होईल. पण जर राष्ट्रवादी खान असेल तर, राष्ट्रवादीवाला खान असेल तर चालणार का तुम्हाला? राष्ट्रवादी पाहिजे ना. नाही, राष्ट्रवादी खान, राष्ट्रवादी मुसलमान महापौर चालेल का? हे बघा, आपण महापौरला मग कुठला लेबल लावला नाही पाहिजे. मुस्लिम आहे, गुजराती आहे, मराठी आहे, हिंदी आहे. मग हिंदू महापौरचा लेबल आहेच की? हे हिंदू बघा, महापौर वगैरे. हिंदू म्हणजे काय? हिंदू म्हणजे काय? तुम्ही राष्ट्राला, हिंदुस्थानला तुम्ही मानणारे आहेत त्याला हिंदू म्हणतात. ते महाराष्ट्र असो, ते मुस्लिम असो, गुजराती असो, कुठलाही असो, सगळे हिंदू आहेत. सगळे हिंदू आहेत. मी त्याला हिंदू मानतो, त्या मुस्लिमला पण हिंदू मानतो मी. आणि ते हिंदू जन्मलेला मुस्लिम, ते शेख असो, अन्सारी असो, खान असो, सय्यद असो, कोणी पण असो, पण तो मराठी आहे, कारण की त्याचा जन्म इथे झाला, तो भूमिपुत्र आहे. नाही नाही नाही, ठीक आहे, बरोबर बोलताय. चालेल. बोलणार आहे दादा तुम्ही? ओके, तुम्ही बोलाल काय? ठीक आहे, चालेल. बऱ्यापैकी आपण जाणून घेतली मतं. आपण घाटकोपरमध्ये बघितलं कोणाची हवा आहे. बऱ्यापैकी मंडळी इथे म्हणतात की भाजपाची हवा आहे, भाजपा वन साईड जिंकेल. मराठी हिंदू महापौरचं पण त्यांनी सांगितलं की भाई हिंदू महापौर हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदू आहेत. आम्हाला खान बनणारा असेल महापौर तरी चालणार आहे, पण तो हिंदुस्थानी आहे, हिंदू आहे म्हणून असं वगैरे ते म्हणत होते काका. बऱ्यापैकी आपण अजून असे एरियामध्ये फिरू, हवा कुणाची आहे मुंबईत अशी जाणून घेत राहू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका. पात्रा बोल भिडू.